महाविकास आघाडीच्या टार्गेटवरील मंत्री जयकुमार गोरेंनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। 2016 सालच्या विनयभंग आरोपानंतर निर्दोष मुक्तता झाल्याचं त्यांनी सांगितलंय। सातारा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली होती असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे। त्यांच्यावरती आज प्रामुख्याने खासदार संजय राऊत आणि तसंच विजय वडेट्टीवार यांनी आरोप केलेले होते आणि त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, कारण महाविकास आघाडीच्या टार्गेटवरती ते असल्याचं पाहायला मिळतंय। 2016च्या विनयभंग आरोपानंतर आपली निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। सातारा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी निर्दोष मुक्तता केली होती असंही त्यांनी सांगितलेलं आहे। आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता जयकुमार गोरे यांच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे दावे केलेले होते, आरोप केलेले होते आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष नाव घेऊन खासदार संजय राऊत यांनी सुद्धा जयकुमार गोरे यांना टार्गेट केलेलं होतं आणि अशा पद्धतीचे मंत्री सरकारमध्ये का आहेत असा प्रश्नही विचारला होता। याच पार्श्वभूमीवर आता जयकुमार गोरेंचं स्पष्टीकरण आलेलं आहे। 2016 सालच्या विनयभंग आरोपानंतर आपली निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती असं त्यांनी म्हटलंय। सातारा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही निर्दोष मुक्तता केली होती असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि आपल्यावरती झालेल्या आरोपांच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।